बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट। ही भजी बनवण्यासाठी इनो, सोडा काहीच वापरलेलं नाही, फक्त तांदळापासून इतकी मस्त भजी तयार होते। इथे आपल्याला तांदूळ लागणार आहेत आणि हे तांदूळ मी 3 तासासाठी भिजवून घेतलेले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता एकदम नरम झालेले आहेत आणि सहजपणे हे तुटतायत। असे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। आता या तांदळातलं पूर्ण पाणी काढून घेऊया आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे कमीत कमी पाण्याचाच वापर करायचा आहे। जास्त पाणी टाकलं तर बॅटर जे आहे ते खूप पातळ होईल। इथे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहेत, यांना आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर ज्या भांड्यामध्ये मी तांदूळ वाटून घेतलेले आहेत त्याच भांड्यामध्ये मी हे बटाटे सुद्धा वाटून घेणार आहे आणि इथे बटाटे वाटताना सुद्धा थोडंसंच पाणी घालायचं। ही बटाट्याची पेस्ट सुद्धा या तांदळाच्या पिठामध्ये घालायची आहे। ही बटाट्याची पेस्ट ना वाटताना थोडी चिकट होईल, पण तरी सुद्धा कमीत कमी पाण्यामध्ये वाटा। आता हे आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे। भजी चांगली कुरकुरीत आणि फुलून यावी याकरता मी इथे सोडा किंवा इनोचा अजिबात वापर करत नाही आहे, म्हणून आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे फेटत राहायचं आहे। तुम्हाला इथे दिसत असेल की पीठ बघा कसं मस्त असं फुलून आलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं घालायचे, कापलेली कढीपत्त्याची पानं, बारीक कापलेली हिरवी मिरची, मिरपूड, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता मी याला सेट होण्यासाठी 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देते। इथे भजी तळण्यासाठी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये भजी सोडायची, सोडताना थोडीशी खालून सोडा आणि याला कलर यायला लागला की याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे। या इथे तुम्हाला एकमेकांना चिटकताना दिसत आहेत, पण त्यांना नंतर झाऱ्याने वेगवेगळ्या करता येतील आणि झाऱ्याने त्याला हळूहळू हलवत राहा, म्हणजे चारी बाजूने ना एकसारखा कलर येतो। असा कलर आला का यांना काढून घ्यायचं आहे। आता सगळे आपण अशाच तळून घेऊया। पावसाळा असो किंवा संध्याकाळची चहाची वेळ, खायला एकदम भारी लागते। बाहेरून बघा किती क्रिस्पी झालेली आहे आणि आतून एकदम मऊ। हिला तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर खा, खायला एकदम भारी लागेल।